नमस्कार. देणे समाजाचे ह्या आगळ्या कार्यप्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभात मी डॉक्टर सावनी गोखले आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. उपक्रमाचं हे 20वं वर्ष आहे. दातृत्वाचा हा सद्भावना महोत्सव आज 2 दशकं पूर्ण करतोय ह्याचा आम्हाला सगळ्यांनाच खूप आनंद वाटतोय. सामाजिक संस्थांना मदत करण्यासाठी, त्यांचं काम जाणून घेण्यासाठी इच्छुक असणारे शहरामधले नागरिक आणि दुर्गमातल्या दुर्गम भागात जाऊन तिथले प्रश्न ओळखून ते सोडवण्यासाठी झटत असणाऱ्या अनेक सामाजिक संस्था ह्या 2 घटकांमधला दुवा म्हणजे देणे समाजाचे. समाजासाठी झटणाऱ्या या संस्थांच्या कर्तृत्वाला सर्वसामान्य नागरिकांच्या दातृत्वाची साथ मिळावी हा हेतू मनात धरून 20 वर्षांपूर्वी देणे समाजाचे या उपक्रमाची सुरुवात झाली. सुरुवातीला फक्त महाराष्ट्रातल्या संस्थांपर्यंतच मर्यादित असणारा हा उपक्रम तपपूर्तीनंतर महाराष्ट्राबाहेरील संस्थांनासुद्धा समाविष्ट करून घेऊ लागला आणि 2018पासून मुंबईसारख्या महानगरातसुद्धा देणे समाजाचे यशस्वीपणे सुरू आहे. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया आजच्या उपक्रमाचे उद्घाटक, जगप्रसिद्ध नेत्रचिकित्सक पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने सरांचं. प्रकाश बोकील काका आमचे व्हॉलेंटियर आहेत, तर त्यांनी लिहिलेलं शौर्य कथा परमवीरांच्या हे पुस्तक आपण दोन्ही पाहुण्यांना देणार आहोत. आजचे आपले प्रमुख अतिथी, सगळ्यांची मनं प्रसन्न करणारं एक सदाबहार आणि आदरणीय व्यक्तिमत्व डॉक्टर संजय उपाध्ये सर यांचंही मनपूर्वक स्वागत. कुठल्याही प्रकारची खरेदी विक्री नसणारं एक वेगळं प्रदर्शन 20 वर्ष चालू राहतं. कुठल्याही संकटात ते थांबत नाही. देणग्यांचा अभाव असू दे किंवा स्वाईन फ्लू, कोरोना यासारख्या महामारींची संकट असू दे, हा सद्भावनेचा महोत्सव अव्याहतपणे 20 वर्ष चालूच राहतो. ह्याचं एकमेव कारण म्हणजे आर्टिस्ट्री संस्थेच्या संचालिका माझी आई वीणा गोखले. आपण दिलेली मदत योग्य ठिकाणीच पोहोचणार हा विश्वास लाखो लोकांना एवढ्यासाठीच आहे की वर्षभर आई ह्या सगळ्या संस्थांना भेट देऊन त्यांची जेन्युनिटी चेक करून मगच त्यांना या उपक्रमात सहभागी करून घेते. स्वतःचा पर्यटन व्यवसाय सांभाळून समाजासाठी सतत काहीतरी करत राहणं हे खूप प्रेरणादायी आहे. मी आईला अशी विनंती करते की तिने आजच्या या उद्घाटन समारंभाचं प्रास्ताविक करावं. मंडळी नमस्कार. पितृपक्ष सुरू झाला की संपूर्ण महाराष्ट्र ज्या सामाजिक उपक्रमाची वाट बघत असतो, तो देणे समाजाचे हा उपक्रम आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं 20व्या वर्षामध्ये पदार्पण करतो आहे. त्यासाठी खूप धन्यवाद. त्यासाठी उपस्थित आजच्या उपक्रमाचे उद्घाटक पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने, गप्पाष्टक्कार, मन प्रसन्न करणारे डॉक्टर संजय उपाध्ये, यावर्षी सहभागी झालेल्या सर्व संस्थांचे आणि ह्या आधी सहभागी झालेल्या सगळ्या संस्थांचे प्रतिनिधी, कार्यकर्ते, पदाधिकारी आणि आपण सर्व सुहृद, आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. 20 वर्ष हा उपक्रम चाललेला आहे आणि ह्या 20 वर्षामधला आजचा हा 28वा उपक्रम आहे. कारण मगाशी सावनी
सावनी म्हणाली तसं की आता मुंबई आणि ठाणे मुलुंड ह्या परिसरामध्ये सुद्धा ह्या उपक्रमाचं आयोजन केलं जातं. दिवसेंदिवस व्याप्ती वाढती आहे या उपक्रमाची. व्याप्ती वाढती आहे ह्याचाच अर्थ गरज वाढती आहे. गरज दोघांची आहे, जशी संस्थांची आहे तशीच दात्यांची पण आहे. कारण दात्यांनासुद्धा अशा संस्थांच्या पाठीशी उभं राहायचं आहे, त्यांना मदत करायची आहे. काय प्रकारची मदत अपेक्षित आहे, कुठल्या प्रकारची मदत त्यांना हवी आहे, हे सगळं त्यांच्या पाठीवर हात ठेवायचा आहे. ह्या दोघांमधला जो दुवा आहे तो दुवा आहे देणे समाजाचे हा उपक्रम. आत्तापर्यंत जवळपास 275 सामाजिक संस्था ह्या उपक्रमाच्या माध्यमामधनं समाजापर्यंत पोहोचल्या आहेत आणि 15 कोटीपेक्षा जास्ती निधी या उपक्रमानं ह्या सगळ्या संस्थांना मिळवून दिलेला आहे. 15 कोटी मिळवून दिला आहे. याच्यामध्ये माझं कर्तृत्व एकच, विश्वासार्हता. बाकी सगळं दातृत्व आहे ते पुण्याचं आणि मुंबईच्या लोकांचं. काय? अच्छा. असे जे दाते आहेत तर ते दाते कशा पद्धतीने उभं राहतात या उपक्रमाच्या मागे, तर हे थोडंसं मी अगदी थोडक्यामध्ये सांगते. मागच्या वर्षी संजयजींनी आपल्यासाठी विशेष उपस्थिती मागच्या वर्षी पण होती आणि इथून पुढे दरवर्षी असणार आहे. तर मागच्या वर्षी संजयजींनी एक खूप छान शब्द आपल्याला सांगितला, ISR. आपल्या सगळ्यांना CSR माहिती आहे, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, पण ISR इंडिव्हिज्युअल सोशल रिस्पॉन्सिबिलिटी हा उपक्रम उभा आहे तो ISRवरती. खरंच सांगते, खूप मोठी CSRच्या देणग्या मिळत असतील का तर नाही, पण ISRच्या माध्यमामधनं असे अनेक दाते आपलं देणं या उपक्रमाच्या प्रती, या संस्थांच्या प्रती देता आहेत. मग कोणी अगदी 5 वर्षाची चिमुरडी असते, ती चिमुरडी एखादी पिगी बँक आपली त्या संस्थेच्या अनाथालयातल्या मुलांसाठी खाऊसाठी पुढं करते. एखादा कॉलेजमध्ये जाणारा मुलगा बसनी येतो, जाताना उरलेले 30 रुपये ह्या संस्थांसाठी देऊ पाहतो. किंवा खूप मोठं सॅक्रिफाईस मुलींनी केलेलं माझ्या लक्षात आहे ते म्हणजे 2 महिने ब्युटी पार्लरमध्ये जाणार नाही, पण वाचलेला पैसा मी ह्या उपक्रमासाठी देईन. हे तरुण मुलींचं खूप मोठं सॅक्रिफाईस मला वाटतं. एखादा आर्मी ऑफिसर नुकताच जॉईन होतो आणि तो पहिल्या पगारापासून आज तागायत 5,000 रुपये प्रत्येक एका संस्थेला देतो आहे. किंवा एखादी गृहिणी असेल तर ती एका संस्थेची तेलाची गरज भागवते. दर महिन्याला 5 लिटर तेल ती एका संस्थेला देते. एक अशीच फॅशन डिझायनर आहे, ती फॅशन डिझायनर स्वतः तर तो पैसा कमवते, फॅशन डिझायनिंग करते, पण अनाथालयातल्या मुलांचे युनिफॉर्म्स शिवून देते. म्हणजे तुम्ही जर का मनामध्ये आणलं तर तुम्ही कशा पद्धतीने या संस्थांच्या पाठीशी उभं राहू शकता हे इथे आल्यानंतर समजू शकतं. म्हणून सगळ्या दात्यांना मी नेहमी सांगत असते की मला फक्त फोन करून विचारू नका काय देऊ म्हणून. तुम्ही इथे या संस्थांची गरज बघा काय आहे, ती गरज समजून घ्या आणि मग ती गरज आपल्याला भागवता येते का, अशा पद्धतीने तुम्ही इथे आलात तर हे सगळं तुम्हाला समजणार आहे. खरं तर खूप बोलण्यासारखं असतं, कारण 20 वर्षांचा प्रवास असा 2-3 मिनटामध्ये मी कसा म्हणणार. पण आज जे आपल्याला ऐकायचं आहे ते आपल्या ह्या दोन्ही मान्यवरांचे विचार, त्यांची मनोगतं आणि त्यांच्याकडनं मिळणारी प्रेरणा आज आपल्याला ऐकायची आहे. त्यामुळे मी खूप जास्ती आज बोलत नाही आहे. संस्थांसाठी मी जाता जाता एवढंच सांगते आहे की आपल्याला सगळ्यांना आचारसंहिता पाठवलेली आहे, मेल केलेली आहे. तर सगळ्या संस्थांनी आचारसंहिता काटेकोरपणा वाचावी आणि त्याचं पालन करावं. कारण हा यशस्वी उपक्रम होण्यासाठी त्याची अत्यंत गरज आहे. शिस्तबद्ध पद्धतीने हा उपक्रम व्हावा असं मला नेहमी वाटतं. त्यामुळे ती आचारसंहिता तुम्ही बघा. आज दुपारी 4:30 वाजता ह्याच सभागृहामध्ये आपण एक लेक्चर ठेवलेलं आहे. मागच्या वर्षी पण ते लेक्चर आपण ठेवलं होतं आणि ते खूप आवडलं होतं आणि ते उपयोगी पडलं होतं सगळ्या संस्थांना. आणि म्हणून भावना कुलकर्णी यांचं एक लेक्चर आहे, कम्युनिकेशन स्किल्स कशी असली पाहिजे, प्रोजेक्ट रिपोर्ट कसे लिहिले गेले पाहिजेत, ते पुटअप कसे केले पाहिजेत. CSRसाठी जर का तुम्हाला अप्रोच व्हायचं असेल तर त्यासाठी काय काय डॉक्युमेंटेशनची गरज असते, तर ह्या संदर्भातलं हे एक लेक्चर आहे. तर ते कोणी चुकवू नका. आपण प्रत्येक संस्थेच्या 2 कार्यकर्त्यांना सांगितलं आहे उभं राहायला. त्यातला एक व्यक्ती स्टॉलवरती उभं राहील, एक व्यक्ती इथे येईल, म्हणजे मग कुणाचंच मिस होणार नाही. तर ही 4:30 वाजता आपण सगळ्यांनी इथे पुन्हा जमूयात. आणि दुसरं मला असं आपल्याला सांगायचं आहे की
सगळी माध्यमं आपण सगळ्यांनी वापरायची आहेत. फक्त आर्टिस्टची एकटी ह्या उपक्रमाची पब्लिसिटी नाही करू शकणार आहे, तर आपल्या आपल्या पद्धतीने आपल्या आपल्या सोशल मीडियावरती आपण सगळ्यांनी या उपक्रमाची प्रसिद्धी करूयात असं मला वाटतं. यावर्षी आपण उपक्रम हा नवीन जागेमध्ये करतो आहोत. आत्तापर्यंत आपण हर्षल हॉलला करायचो, पहिल्यांदाच आपण ह्या जागेमध्ये आलेलो आहोत. खूप अनपेक्षित अशा अडचणी येत गेल्या, खूप अडचणी येत गेल्या, म्हणजे प्रत्येक क्षणी काही ना वेगळं वेगळं घडायचं. पण मला खूप आनंद होतो सांगायला की माझी आर्टिस्टची जी टीम आहे ना, ती इतकी टीम बहारदार आहे की कुठलीही अडचण आली आणि ती कामं डेलिगेट केली तर मला तिथे पुन्हा बघावं लागलं नाही. इतकं सपोर्ट माझ्या टीमचं आहे आणि म्हणून आजचं हे स्वरूप तुम्हाला सगळ्यांना दिसतंय. सो त्या सगळ्या टीमसाठी आपण जोरदार कौतुक करूया. अनेक जणांचं आजचा उपक्रम यशस्वी होण्यासाठी सहकार्य लाभलेलं आहे. त्यात पहिलं नाव मी घेणार आहे शिल्पा शिल्पा हिंगे, कारण त्यांच्यामुळे मी सरांपर्यंत पोहोचू शकले, खरंच सांगते. आणि सर, तुम्हाला आठवत असेल कदाचित 5 वर्षापूर्वी लोकसत्ताचा नवदुर्गा पुरस्कार तुमच्या हस्ते मला मिळाला होता. आणि तेव्हापासनं माझ्या डोक्यात होतं की अरे सरांनी यायला पाहिजे, आपलं हे काम पाहायला पाहिजे, आपण काय करतो हे सरांपर्यंत पोहोचलं पाहिजे. इतकी दिवस प्रयत्न करत होते, पण तो योग आज शिल्पाताईन माझ्या मैत्रिणींमुळे आज आला. आज मिस्टर हंगे पण आहेत उपस्थित. आपल्या दोघांचे खूप खूप मी मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करते. हे निवारा सभागृह जिथे आम्ही पहिल्यांदा आलो, तर खरंच मी सांगते की सरांना खूप त्रास दिला आहे, कुलकर्णी सरांना. सारखे आम्ही फोन करायचं, सर हे करू का, सर ते करू का, हे असं केलं तर चालेल का, सर प्लीज द्या ना ह्याला परमिशन. किती त्रास दिला असेल सर, मला माफ करा, पण हे सगळं अत्यंत सुसूत्रतेपणे होण्यासाठी मला हे करणं भाग होतं आणि तुमचं खूप जास्त सहकार्य मला लाभलेलं आहे. त्यामुळे कदाचित इथून पुढे हा उपक्रम आपण इथे कंटिन्यू पण करू असं मला आज वाटतं आहे. तर त्यासाठी खूप खूप धन्यवाद मी तुम्हाला देते. आपलं सोशल मीडिया हँडल करता आहेत विदिशा मल्टीमीडियाचे नितीन जळूकर, आले असतील ते, तर त्यांच्याही प्रती मनःपूर्वक कृतज्ञता आहे. आणि आज अनेक माझी जवळची मंडळी मला दिसत आहेत की जी पहिल्यापासून या उपक्रमाच्या पाठीशी आहेत. कोणाकोणाची नावं घेऊ हे मला कळत नाही. आज बलदोटा सर आलेले आहेत, खूप आनंद वाटतो आहे. प्रदीप दीक्षित आहे ज्यांनी फिल्म केलेली आहे माझ्यावरती. प्रशांत कोठडी आहेत. प्रशांत कोठिया पुष्कळ दरवर्षी ह्या उपक्रमाबद्दल सातत्यानं लिहित असतात. यावर्षी तर पार्ल्यातल्या उपक्रमाचं उद्घाटन आपण प्रशांतच्या हस्ते केलेलं होतं. किती लोक आहेत आज. विजय आहे, माझा मित्र आहे, आणि भोंडे काका, दरवर्षी भोंडे काका उद्घाटनाच्या कार्यक्रमाला न चुकता येतात. सुभाषजी इनामदार आहेत. खूप माझ्या जवळची लोकं आज आलेली आहेत. नीलम ताटके आहे. कोणाकोणाची नावं घेऊ, पण आपल्या सगळ्यांच्या प्रती मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करते आणि इथेच थांबते, कारण पुढची भाषणं ऐकायला मी तुमच्यापेक्षा जास्ती उत्सुक आहे. आता आईने सांगितलं तसंच ह्या सगळ्या संस्थांना आर्थिक मदतीसोबतच अनेक वेगवेगळ्या प्रकारे या उपक्रमामुळे मदत होते. कार्यकर्ते मिळतात, कपडे, धान्य, वस्तुरूपात मदत मिळते. काहींना कॉम्प्युटर्स, तर काहींना ॲम्ब्युलन्सेस, काहींना संस्थेचं काम उभं करायला जमिनी मिळाल्या. ह्या सगळ्या संस्थांच्या वतीने प्रातिनिधिक मनोगत आज बीड इथल्या शिरूर कासार ह्या गावात आजोळ परिवार ही संस्था चालवणारे श्री कर्ण तांबे करणार आहेत. मी त्यांना इथे आमंत्रित करते. देणे समाजाचे या सद्भावना महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी आवर्जून उपस्थित असलेले डॉक्टर पद्मश्री तात्यारावजी लहाने साहेब, प्रमुख अतिथी सन्माननीय श्री संजयजी उपाध्ये सर, दूरवरून आलेल्या सर्व संस्थांचे अधिकारी, पदाधिकारी, त्याचबरोबर कार्यकर्ते, देणे समाजाचे याची संपूर्ण टीम, त्याचबरोबर पुणेकर सर्व दाते मंडळी, आणि ज्या ताईंचं नाव आमच्या हृदयामध्ये आहे, आमच्या मनामध्ये आहे, अशा देणे समाजाचे या उपक्रमाच्या सर्व आदरणीय विनाताई. खरं तर विनाताई, आपलं नाव फक्त आमच्या मनामध्ये नाही
तर आमच्या प्रकल्पातील बांधकाम असो, वस्तू असो, अगदी भांडी असो, एवढंच काय तर प्रकल्पातल्या भाकरीवरती पण आम्हाला कधी कधी आपलं नाव दिसतं. खरं तर आमच्या आजोळातील आजी आजोबा आम्हाला खूप मानतात पती पत्नीला. त्यांना असं वाटतं की हेच आमच्यासाठी सर्व काही आहेत. परंतु ज्यावेळी आजोळात आपल्या नावाचा विषय निघतो त्यावेळी त्यांनाही वीणाताई हे नाव खूप जवळचं वाटतं. का झाली वीणाताई या नावाची एवढी जवळीक? का देणे समाजाचे हा प्रकल्प देणे समाजाचे हा उपक्रम प्रत्येक प्रकल्पामध्ये हवाहवासा वाटतो, प्रत्येक प्रकल्पामध्ये त्याचं नाव निघतं. नमस्कार, मी कर्ण एकनाथ तांबे, आजोळ परिवार अनाथ वृद्धाश्रम प्रकल्प शिरूर कासारचा संचालक. सन 2018 साली निराधार वृद्धांसाठी जे रस्त्यावरती भटकतात, जेवण मागतात, पैसे मागतात, अंध आहेत, दिव्यांग आहेत, मतिमंद आहेत, अशा व्यक्तींची सेवा शुश्रूषा आम्ही पती पत्नी दोघंही करतो. सन 2018 साली प्रकल्प सुरू केला आणि अवघ्या 1.5 वर्षामध्ये लॉकडाऊन सुरू झाला. अगदी आम्हाला भाजीपालासुद्धा उधारीवरती आणावा लागला. काय करावं या विवंचनेत असताना त्यावेळी मी एका कंपनीत काम करायचो, पण कंपनीचाही पगार तुटपुंजा पडायला लागला कारण माणसं वाढायला लागली. काय करावं या विवंचनेत असतानाच आदरणीय वीणाताई गोखले यांनी अचानक अशी संस्थेला भेट दिली, आजोळ परिवाराला भेट दिली. आहे तशी परिस्थिती आदरणीय ताईंना सांगितली. ताईंनीही ती पाहिली आणि मागच्या वर्षी म्हणजे 2023मध्ये आमच्या आजोळ परिवाराला या स्टॉलवरती स्थान मिळालं. आणि 2 वेळच्या भाकरीला म्हणजे 2 वेळच्या भाकरीची पंचायत असणाऱ्या प्रकल्पाचं जणू रुपडंच पलटलं गेलं. या मागच्या वर्षीच्या सद्भावना महोत्सवामध्ये आम्हाला स्टॉलवरतीच 2,33,000 रुपयांची मदत जागेवरतीच मिळाली. त्याचबरोबर आदरणीय क्षितिज हेर्लेकर सर यांच्याकडून एक दुधासाठी सुंदर अशी गाय मिळाली आणि प्रकल्पाचा दुधाचा प्रश्न मिटला. त्यानंतरनं काही दिवसभरातच ताई सुमारे 3 लाख रुपयांची आणखी मदत झाली आम्ही गावी गेल्याच्या नंतरनं. आणि त्यामध्येच मग आम्हाला काही बांधकाम करता आलं, काही वस्तू खरेदी करता आल्या, शौचालय असेल, बाथरूम असेल, त्याचा स्लॅब असेल, असं एवढं काम करता आलं. त्याच्यानंतरनं पुन्हा आरोग्याचा जो महत्त्वाचा प्रश्न आहे आजी आजोबांचा, तोही काही प्रमाणात आम्हाला सोडवता आला. त्याचबरोबर याच उपक्रमाच्या माध्यमातून आदरणीय कांचनताई पाध्ये या ताईंनी कैलासवासी नयना मकरंद तांबे या नावानं गोशाळा प्रकल्प उभारणीसाठी आपल्या आजोळ परिवाराला 9 लाख रुपयांची मदत केली आणि बघता बघता गोशाळा प्रकल्प उभारायला. खरं तर याच्या माध्यमातून आदरणीय म्हणजे किती नावं घ्यावे असं वाटतं कधी कधी की बोर घ्यायचा होता ताई मागच्या उन्हाळ्यामध्ये, तर सुधीरजी गद्रे असतील ज्यांनी 25,000 रुपयाची त्यासाठी मदत केली. त्यानंतरनं अनिलजी गानूसर असतील, त्यांनीही सोलार बसवायचं होतं, त्यासाठी आपल्याला मदत केली. देणे समाजाचे हा फक्त आमच्यासाठी एक उपक्रम राहिलेला नसून मला असं वाटतं की प्रकल्परूपी एखादं जहाज जसं गोते खातं, एखादं जहाज जसं डुंबतं त्याला दिशा कळत नाही, ते दिशा दाखवणारं आम्हाला देणे समाजाचे हा उपक्रम एक होकायंत्र वाटतं. खरं तर आमच्या आजोळ परिवारातील आजी आजोबा असतील, त्यांच्या अन्न, वस्त्र, निवारा आणि आरोग्य या सगळ्या सेवांची पूर्तता करणारं आम्हाला ते एक मंदिर वाटतं. आणि त्या देवालयातील आई म्हणजे आदरणीय वीणाताई आम्हाला वाटतात. खरं तर या आईला साकडं घातलं की आम्हाला माहिती आहे की आमच्या मागणीचा नवस पूर्ण झाला म्हणजे झालाच. कारण या आईला कुठलीही गोष्ट आम्ही सांगितली आणि ती झाली नाही असं अजिबात होत नाही. आमच्या प्रकल्पाचं रुतलेलं चाक जे असेल आपल्या कोणाच्याही, ते चालायला लागतं, चालणारं चाक पळायला लागतं आणि पळणारं चाक तो प्रकल्प नक्कीच त्या त्या क्षेत्रामध्ये प्रगती केल्याशिवाय राहत नाही. आदरणीय ताई, अभय सरांना देणे म्हणजे काही दिवसापूर्वी आपल्यालाही माहिती आहे 3-1 महिन्यापूर्वी मी एका कंपनीमध्ये जॉब करायचो प्रायव्हेट, आणि त्यातून हा प्रकल्प बऱ्याच प्रमाणात चालवण्याचा प्रयत्न करायचो. पण 3 महिन्यापूर्वी नाशिकसारख्या ठिकाणी, नाशिक ते बीड खूप अंतर आहे, बदली होत असल्यानं माझं ते काम सुटलं. आता काय करावं या विवंचनेत असताना आदरणीय अभयजी पटवर्धन सर यांना ही गोष्ट समजली. तर त्यांनी क्षणाचाही विलंब न करता मला जेवढा पगार असेल पुढच्या 6 महिन्यापर्यंत तो सर्वच्या सर्व पगार तुला पुरवला जाईल म्हणून सांगितलं. त्याचा हा 3रा महिना आहे. खरं तर अभय सरांना असं वाटायचं, खूप काम त्यांना आपल्या आजोळचं आवडतं, मनापासून आवडतं. त्यांना असं वाटायचं की हा जो प्रकल्प आहे हे काम मी पुण्यात सुद्धा सुरू करावं. आणि त्यांच्या इच्छेखातर आम्ही एक प्रयत्न केला होता, परंतु आम्हाला काय तशा प्रकल्पासाठी जागा मिळाली नाही. कारण पुण्यामध्ये जागा मिळणं तेवढंसं सोपं नाही. जर त्यांची समजा तशी जर जागा मिळाली असती तर यावर्षी आम्ही पुण्यात देखील असतो. खरं तर
यावर्षीही आम्ही म्हणजे अगदी आम्ही भरभरून पावलेलो आहेत ताई मागच्या वर्षी. यावर्षीही आम्ही आपल्याकडं आपल्या सर्वांकडं आमच्या आजोळ परिवारातील आजी आजोबांसाठी पक्का निवारा हवा आहे म्हणून आलो आहे. कारण आजोळ परिवाराची आजची अवस्था म्हणजे असं आहे की काही जण अगदी पडवीमध्ये झोपत आहेत, आम्ही किचन शेडमध्ये झोपतोय, त्यानंतर काही जण जेवणाच्या खोलीमध्ये झोपत आहेत. आम्हाला आमच्या आजी आजोबांसाठी पक्का निवारा हवा आहे, या गोष्टीसाठी आम्ही आलेलो आहेत, या मागणीसाठी आम्ही आलेलो आहोत. आणि आमची खात्री आहे, पुणेकरांवरती सर्व दात्यांवरती आमचा विश्वास आहे की नक्कीच आम्ही मोकळ्या हातानं जाणार नाहीत. नक्कीच आम्हाला आमच्या आजी आजोबांना जाऊन सांगायचं आहे की आम्ही तुमच्यासाठी हक्काचा निवारा घेऊन आलो आहे. आपण सर्वजण या ठिकाणी आलात. आजोळ परिवारासह, आजोळ परिवाराचा 14 नंबरचा स्टॉल आहे, या स्टॉलसह सर्व स्टॉलला आपण भेट द्यावी, इथल्या सगळ्या संस्थांचं काम समजून घ्यावं. पुन्हा एकदा आपण या उपक्रमामध्ये आम्हाला सामील करून घेतलं. आपल्या सर्वांचे मनातून, मनापासून आणि मनापर्यंत असे धन्यवाद. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता इथे एका वेबसाईटचं उद्घाटन होणार आहे. शाळा कॉलेजमधल्या मुलांना निसर्गाची ओळख निर्माण व्हावी, त्यांना पर्यावरण संवर्धनाचं महत्त्व कळावं, ह्यासाठी अमोल सावंत ह्यांची निसर्ग कट्टा ही संस्था कार्यरत आहे. सोशल मीडियाच्या आभासी जगात जगणाऱ्या पिढीसाठी हे खूपच महत्त्वाचं काम निसर्ग कट्टा करत आहे. डॉक्टर लहाने सरांना मी त्यांची वेबसाईट लॉन्च करण्याची विनंती करते. अमोल सावंत. अमोल अकोल्यामध्ये असतो, तो आलेला नाही आहे, पण त्यांनी आपल्याला एक विनंती केली होती की आपण ही वेबसाईट लॉन्च करूया का. तर एक पोस्टर फक्त आपण सरांच्या, दोन्ही सरांच्या हस्ते. देणे समाजाचे मध्ये सहभागी होणाऱ्या या सगळ्या संस्थांकडून कुठल्याही प्रकारचं मूल्य आकारलं जात नाही. पण 3 दिवस पुण्यासारख्या शहरात हा उपक्रम उभा करायला आम्हाला लाखांमध्ये खर्च येतो. त्यामुळे 10 रुपयाच्या देणगी देणाऱ्या लहान मुलापासून ते लाखो रुपयांची मदत करणाऱ्या दात्यांबद्दल, या सगळ्याच दात्यांप्रती आम्ही ऋणी आहोत. या दात्यांबरोबरच इतर अनेक प्रकारे अनेक हात देणे समाजाचे हा उपक्रम लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपापल्या परीने काम करत असतात. त्यातलंच एक नाव म्हणजे संदीपदादा म्हैसकर. संदीपदादा हे रिक्षाचालक आहेत. आपला उपक्रम जास्तीत जास्त लोकांनी पाहायला यावा आणि त्यातून ह्या सगळ्या संस्थांना मदत व्हावी, ह्यासाठी ते काय करतात तर दरवर्षी सप्टेंबर महिना आला की आपल्या आणि अजून 10 रिक्षांच्या मागे देणे समाजाचे बॅनर्स लावून पूर्ण पुण्यामध्ये रिक्षा चालवतात. दिसताना छोटी पण किती महत्त्वाची मदत आहे ही. संदीप बहुतेक आलाय संदीप? नाही आलाय. पण मला नेहमी संदीपकडे बघून असं वाटतं की समाजाचं देणं असंही देता येतं, बरोबर? सो तुम्ही तुमच्या पद्धतीने, आता काय रिक्षाच्या मागे त्या उडवरती लावतो आणि तो दरवर्षी आपली पब्लिसिटी करत असतो, म्हणून मला त्याचं खूप कौतुक वाटतं आणि त्याचा इथे एक कृतज्ञतापूर्वक सत्कार करावा असं वाटलं. पण नाही आलेलं दिसत आहे, हरकत नाही. उपक्रमाच्या पहिल्या वर्षापासून आत्तापर्यंत गेली 20 वर्ष एक नाव देणे समाजाशी जोडलं गेलं आहे. ते नाव म्हणजे हितेंद्र नाईक. जोरदार टाळ्याचे पाहिजे त्याच्यासाठी. जोपर्यंत एखादं काम मांडण्याची रचना किंवा स्ट्रक्चर इफेक्टिव्ह असत नाही, तोपर्यंत ते काम कितीही प्रभावी असलं तरी लोकांपर्यंत नीट पोहोचू शकत नाही. इथे प्रत्येक संस्थेला त्यांचं काम मांडण्यासाठी उभे करून दिलेले स्टॉल स्ट्रक्चर हे असंच प्रभावी माध्यम आहे. सुटसुटीत, नेटकी आणि भक्कम अशी या कार्यप्रदर्शनाची रचना गेली 20 वर्ष हितेंद्र नाईक करत आहेत आणि देणे समाजाचेला त्यांचा खूप खंबीर असा पाठिंबा आहे. मी डॉक्टर संजय उपाध्ये सरांना विनंती करते की त्यांनी हितेंद्र नाईक यांचा सत्कार करावा.
एकतर हे 20 वर्षांचं सातत्य आणि दुसरं असं की मांडणी करताना ना कधीकधी माझ्या डोळ्यासमोर काही गोष्टी असतात, पण त्या गोष्टींना ते छेद देतात खूपदा. आणि तो छेद का देतात हे सगळं उभं राहिल्यानंतर, कालचीच गोष्ट आहे अगदी, काल पण असंच झालं. मला वाटत होतं एक, पण ते म्हणले नाही, हे आपण असं करूया. आणि मग त्याचं जे काही आउटकम निघतं ना ते इतकं सशक्त आणि इतकं छान असतं. त्यामुळे खूप थँक्यू. निवारा संस्थेची ही जागा आपल्याला ज्यांनी उपलब्ध करून दिली ते मिस्टर कुलकर्णी सर इथे आलेले आहेत. मी डॉक्टर लहाने सरांना विनंती करते की त्यांनी त्यांचाही सत्कार करावा. एकत्र आलेले आहेत, खरं आहे. आणि म्हणूनच ते एकमेकांना समजून घेऊ शकतात जास्ती, म्हणून एकमेकांना जास्ती समजून घेऊ शकतात, पैशाचा कुठलाही मध्ये अडसर न येता. खरंच आहे. खूप थँक्यू सर. आता आपण सगळे ज्याची आतुरतेने वाट बघत आहोत ते 2 मनोगत आपण ऐकणार आहोत. आजचे आपले प्रमुख अतिथी डॉक्टर संजय उपाध्ये हे एक समाजभान जपणारं हरहुन्नरी व्यक्तिमत्व. देणे समाजाचेशी मागच्या वर्षी प्रथमच ते जोडले गेले, पण आता हे ऋणानुबंध वाढतच जातील ही मला खात्री आहे. एखादी व्यक्ती जास्तीत जास्त किती क्षेत्रांमध्ये काम करू शकते हे सरांच्या ओळखीतून आपल्या लक्षात येईल. स्वातंत्र्यवीर सावरकरांवर PhD, MA संपूर्ण मराठी, डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंट अँड कम्प्युटर सायन्सेस, मुंबईच्या जहांगीर आर्ट गॅलरीमधील आमंत्रित चित्रकारांपैकी एक, भगवद्गीतेवर आणि ज्ञानेश्वरीवर संशोधन, लेखन, कवी, गीतकार, जादूगार हे सगळं ते आहेतच, पण त्याचबरोबर प्रवचनकार आणि अनेक कॉर्पोरेट कंपन्यांचे सल्लागारसुद्धा आहेत. ह्यासोबतच तरुण पिढीशी कनेक्ट होऊन त्यांना दिशा दाखवण्याचं महत्त्वाचं काम ते करत आहेत. गप्पाष्टक आणि मनकरारे प्रसन्न ह्या 2 प्रसिद्ध कार्यक्रमांमधून अनेक लोकांना त्यांनी दिलखुलासपणे जगायला शिकवलं आहे. आज आपले शब्द ऐकायला आम्ही खरंच खूप उत्सुक आहोत. नमस्कार आणि शुभप्रभात. ज्या संस्थांचे स्टॉल्स इथे आहेत त्यांची आचारसंहिता आहे असं विनायकांनी सांगितलं. ती आचारसंहिता वक्त्यांना पण लागू आहे. म्हणून मी आधी विचारलं किती मिनटं, तर त्याने 7 ते 8 मिनटं सांगितलं. म्हणून स्टॉपवॉच सुरू करतो. खरं तर गेल्या वर्षी मी आलो या कार्यक्रमाला आणि ही कल्पनाच रम्य कल्पना असतं तशी एक कल्पना आहे की देणारे आणि घेणारे एकाच ठिकाणी आणायचे. म्हणजे इंडिव्हिज्युअल कोणाला शोध घेता येत नाही एकाच ठिकाणी. जसं सगळे डॉक्टर्स एका पॉलिक्लिनिकमध्ये असतात तसे असं सगळे इथे एकत्र येणं आणि जास्त उलाढाल होण्याचं एक अत्यंत महत्त्वाचं केंद्र आहे. मला व्यक्तिशः असा उपक्रम करावा असं वाटण्याची क्रिया मुंबईला कॅनरा बँकेच्या पिकनिकबरोबर गेलो होतो गोराई बीचला. आणि काही अडचण निर्माण झाली मला, म्हणून मी कुठचं तरी घर शोधत होतो जाण्यासाठी. तर तिथे एका बंगल्यामध्ये कोणीतरी सूर्यनमस्कार घालत होते, 50 माणसं एकदम. म्हणून मी चौकशी केली.
म्हटलं गोराई बीचवरती येऊन धमाल करायची सोडून हे सूर्यनमस्कार घालणारे कोण आहेत? म्हणजे बहुतेक संघाची माणसं असावीत असं म्हणून आत गेलो, त्यांच्याशी ओळख झाली. तिथून अस्मिता केंद्र म्हणून आहे मुंबईला, त्यांच्याशी ओळख झाली. मग कल्याणी अपंग पुनर्वसन केंद्र, त्यांच्याशी ओळख झाली. आणि बँकेतला एका अंध ऑपरेटर होता, त्यांनी सांगितलं की सर तुम्ही अंध मुलींचं नाटक बसवाल का? तर ते सगळं नवीन होतं माझ्यासाठी. म्हणून मी कमला मेहता ब्लाइंड स्कूल नायगावला आहे मुंबईत, तर त्यांचं मी नाटक बसवलं त्या मुलींचं. आणि आता ते स्टेजवरती त्या मुली हालचाल कशा करणार, म्हणून मी काय केलं, ते जे प्रमुख पाहुणे आले होते त्यांना आश्चर्य वाटलं की कुठेही रेफरन्स न घेता हे सगळे हल्ले कसे स्टेजवरती बरोबर. मग त्यांनी मला विचारलं काय केलं तुम्ही, काय स्पेशल अमेरिकेहून ट्रेनिंग घेऊन आलात की काय? म्हटलं असं काही झालं की अमेरिका कशाला पाहिजे, भारतात सुचत नाही का असं. म्हणून म्हटलं मग ती सतरंजी काढली मी स्टेजवरची, आणि मी खाली 3 उभ्या आणि 3 आडव्या नायलॉनच्या दोऱ्या लावलेल्या, आणि त्याला 9 जॉईंट्स मिळाले मला. त्या 9 जॉईंट्सवरती पायाला सिग्नल देऊन मी अख्खं नाटक बसवलं की कुठच्या जॉईंटला इथे माईक आहे, कुठच्या जॉईंटला टेबल आहे, असं. ते तिथून हा उपक्रम सुरू झाला. मला आवड निर्माण झाली की असं आपणही द्यायला हरकत नाही. आयडिया देणंसुद्धा समाजाचं देणं आहे. आणि हा कार्यक्रम मला गेल्या वर्षी आवडला, ह्याही वर्षी आवडला, कारण कोणी राजकारणी नसल्यामुळे निरामय वातावरण राजकारण्यांशिवायच शक्य आहे. आणि असं आहे, कारण काय की जसं घराचे मोठे वासे सरळ नसतील तर छोट्या वाशांना धोका असतो, आणि छोटे वासे सरळ नसतील तर घरच पडण्याचा धोका असतो. त्यामुळे राजकारण ठेवू बाजूला, आपण छोटे वासे आहोत या समाजाचे, तेव्हा आपण सरळ वागलं तरच ते शक्य आहे. बरं काही दरवेळेला पैसेच द्यायला पाहिजे असं नाही, हसणं पण देता येतो, फुकट आहे. मला नेहमी आश्चर्य वाटतं की आपण 2 मराठी माणसं लिफ्टमध्ये एकत्र आली की ढुंकून एकमेकांकडे बघत नाहीत, आपापल्या मजल्याचं बटन दाबतात आणि मग मजाला काय त्याचे असं म्हणून दोघांच्या चेहऱ्यावर असे भाव असतं की खरंच वर चालले. प्रश्न असा आहे की देणं म्हणजे दरवेळेला वस्तुरूपात रोख रूपामध्ये असायला पाहिजे असं नसतं. नुसता आनंद देण्याची क्रियासुद्धा व्हायला हरकत नाही, विनामूल्य देता येतो तो आनंद. नुसतं हसायचं एकमेकांकडे बघून काय हरकत आहे, तेही आम्ही करत नाही. त्यामुळे मग जर हसणं पण फुकट असून देता येत नसेल तर मग तुम्ही काय करणार असा प्रश्न पडतो. आयुष्य आनंदाने जगायचं असेल तर त्या देण्यामध्ये जी गंमत आहे, इट्स गिवर्स गेन, देणाऱ्याचा फायदा आहे. व्हॉट गोज अराउंड कम्स अराउंड. तसं तुम्ही दिलं तर ते परत येणार आहे तुमच्याकडे. त्यामुळे मला असं वाटतं की वीणाताईंचा जो उपक्रम आहे देणे समाजाचे, इथे एकतर तो सगळ्या समाजाला जाणीव करून देतो, आणि प्रामुख्यानं माध्यमांनी ह्या उपक्रमाला सगळ्यात जास्त प्रसिद्धी द्यायला पाहिजे. त्याच्यामध्ये वैयक्तिक कुठल्याही प्रकारचे हेवेदावे आडेवेडे न घेता कार्यक्रमाचं स्वरूप व्यापक आहे. ते भूपरागासारखं चालतं आहे त्यांचं काम, कोणाकडनं पैसे न घेता काम चालतं आहे. भूपरागामध्ये सारे गप तसा साधं पकरेसा, आरोवावरोमध्ये म आणि नी म्हणजे मनी येत नाही. तर ते हे जे भूपरागाचं नातं तयार होतं त्या नात्यानुसार हे व्हायला हरकत नाही येता जाता. आणि तसं आमच्या समाजामध्ये फार कमी प्रमाणावरती घडतं असं मला सतत वाटत राहतं. कारण मी 1980 साली बँकेत लागलो त्यावेळेला इमॅक्युलेट नावाची ख्रिश्चन मुलगी होती, पगार होता 700, त्यातले 500 रुपये ती द्यायची ख्रिश्चन मिशनरीच्या कामाला. म्हटलं 700 पगारातले 500 तू देतेस? ती म्हणाली हो. ते दिल्याशिवाय होणार कसं सर्क्युलेशन, ही जी कल्पना आहे. तर नदी जशी वाहते ना तसं असलं पाहिजे असं मला व्यक्तिगत वाटत राहतं. की नदी जशी भरून व्हायला लागली की तिचं ध्येय काही किनारे समृद्ध करायचं नसतं, तिचं ध्येय समुद्राला जाऊन मिळायचंच असतं. पण जाता जाता 2 किनारे समृद्ध करायला काय हरकत आहे, तुम्ही समृद्ध असाल तर. ते आम्ही समृद्ध करत नाही जाता जाता इतरांना. ही अडचण मोठ्या प्रमाणावरती प्रामुख्यानं भारतात आहे. त्यामुळे संस्कृती परिवर्तनाची जी भूमिका आहे त्या परिवर्तनाच्या भूमिकेमध्ये कित्येक वेळा भारतातली गरिबी हे संस्कृती परिवर्तनाचा एक महत्त्वाचा मुद्दा ठरतो. आणि मग कित्येक वेळा धार्मिकदृष्ट्या, राजकीयदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या हा मोठाच प्रश्न निर्माण होतो की आम्ही आमच्या समाजातल्या गरिबांना मदत करत नाही, मग दुसऱ्या संस्कृतीतले जर त्या गरिबांना मदत करत असतील तर काय हरकत आहे. इथे मानवता असं म्हणावं तर कालांतरानं लक्षात येतं की हेतू तेवढा स्वच्छ नव्हता, हे लक्षात येईपर्यंत वेळ गेलेली असते. तर मला वाटतं आत्ताच संधी आहे आपल्या सगळ्यांना. इट्स हाय टाईम. छान वाजते ना रिंगटोन. असं आहे ते. असं ते होऊ देतं. हां, खूप वेळ वाजला की तो बाईकडे असतो, पटकन बंद झाला की तो पुरुषाकडे असतो. ते बायकांचा काय प्रॉब्लेम आहे, ते पर्समध्ये ठेवतात.
तो त्या बाजूला आहे की ह्या बाजूला आहे की मधल्या खाण्यात आहे, तो सापडत नाही, वाजत राहतो. हा जो हे जे हसणं आहे ना, हे हसणं तुम्हाला देण्यासाठी उद्युक्त करत राहतं. कारण तुम्हाला हसणं घेता येत नाही, हसणं फक्त देताच येतं. आणि तुम्ही नाही द्यायचं म्हटलं तरी ते आपोआप समोरचा घेत राहतो तुमच्याकडनं. त्यामुळे मला ही प्रक्रिया नेहमी आवडते की या पद्धतीनं समाजाचं देणं देण्याचं शिकवतो. आणि मग मला अनुभव येतो माणसांचा की आंधळ्या मुलींचं नाटक बसवायला गेल्यानंतर पाऊस पडत होता नायगावला आणि सगळ्या आंधळ्या मुली, त्यांच्या शिक्षक होत्या बाई, त्या पण आंधळ्या, विशाखाताई. आणि मी आतमध्ये शिरलो नाटक बसवायला, तर त्या विशाखाताई मुलींनो माझी कुठे छत्री दिसते का बघा असं म्हणाले. तर त्याचंच मला आधी आश्चर्य वाटलं की छत्री दिसते का म्हणतात. आणि मी आपला शिकलेला माणूस, डोळस माणूस असल्यामुळे बाहेर पाऊस पडतोय म्हणजे छत्री उघडी असणार, वाळत ठेवलेली, असा समज करून मी बसल्या जागेवरनं खोलीत बघितलं तर कुठे छत्री दिसेना. मी म्हटलं नाही दिसत येते कुठे विशाखाताई. तेवढ्यात एका मुलीला सापडली ती छत्री खाण्यात ठेवलेली. विशाखाताई मला सापडली असं म्हणते. तर विशाखाताई म्हणाल्या त्या, होय संजय दादांना नाही सापडली असं म्हणाले. आणि मग म्हणाल्या एवढ्यात आमचं वारं लागलं असं म्हणाले. त्यांच्या अंधपणाचं वारं मला लागलं. म्हटलं अहो तुम्ही जाणीव करून देताय, याच्यातच गंमत आहे. पेटी आणायला गेलो तेव्हासुद्धा असाच प्रकार, हार्मोनियम मी घेऊन येतो, कुठे ठेवली ती मला सांगा. तर बेधडक त्या आंधळा, तुम्हाला नाही सापडणार, अरे पेटी मला नाही सापडणार असं ते. तर हे जे अनुभवाचं मुद्दा आहे, तिथे माणूस म्हणून तुमची प्रगल्भता, एनरिचमेंट जी आहे, पर्सनॅलिटी ॲमिलिओरेशन, म्हणजे 360 अंशामध्ये माणूस बदलत जातो. आणि त्यामुळे व्यक्तिमत्व विकासाचा सगळ्यात महत्त्वाचा आणि सोपा दुसरा मार्ग आहे, तो म्हणजे दुसऱ्याला देणं. कारण तुम्ही द्यायला लागलात की त्याच्याकडनं काहीतरी शिकायला लागतं. तर तसं शिकणं या ठिकाणी देण्याचं शिकणं. आता इंग्लिश मिडियममध्ये शिकवतात सगळी काय शेअरिंग अँड केअरिंग काहीतरी इंग्लिशमध्ये. तर माझी इच्छा आहे विणातेने आता या पुण्यातल्या ज्या सगळ्या इंग्रजी माध्यमातल्या शाळा आहेत, ज्यांचे पालक आर्थिकदृष्ट्या समृद्ध आहेत, जे स्वतःला वेगळे समजतात मराठी माध्यमातल्या पालकांपेक्षा, हो त्या इंग्रजी माध्यमातल्या बायकांच्या भिशा वेगळ्या असतात, मराठी माध्यमातल्या वेगळ्या का. तर हे जे आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत ना, त्यांना जाऊन गाठायला हरकत नाही इंग्लिश मिडियममधल्या. आणि त्या इंग्लिश मिडियममधल्या शाळांमधल्या पालकांना पकडलं तर त्यांच्यासाठी हा स्टेटस सिम्बॉल असणार आहे. इथे जे दाते आहेत ते कर्तव्य म्हणून येत आहेत, आत्ता तरी येत आहेत, ते स्टेटस सिम्बॉलवाले पण पकडायला लागतील. आधुनिक जग आहे, बदलायला लागेल थोडं. तर स्टेटस सिम्बॉलवाले की आम्ही देतो ह्याचीच चर्चा करणारे जे आहेत, हां मीटिंगमध्ये, भिशी, किटी पार्टीजमध्ये मी गेले होते, मी एवढे दिले वगैरे, ह्याचं ते अप्रूप आहे ना देण्याचं. तर त्याचा फायदा उठवावा असं वाटतं. ही चाणक्य नीती आहे, पण कृष्णाची नीती आहे ती अंमलात आणायला हरकत नाही असं वाटतं. 8:56 झाली वेळ, तेव्हा खूप बरं वाटलं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आजच्या कार्यक्रमाची अशी की हे योग असतात की तात्याराव लहाने या ठिकाणी उपस्थित आहेत, पद्मश्री, आणि डोळ्यांचे तज्ज्ञ आहेत. आणि त्यांच्या बाजूला बसलेल्या माणसाचं नाव संजय आहे. आणि त्याला दिव्यदृष्टी नाही. त्यामुळे आजचा योग जुळून आला. आणि त्यांनी ॲडव्हान्स बुकिंग केलेलंच आहे की हे नेहमीच असतील म्हणून. मी नेहमीच असणार आहे, तसं पुढच्या वर्षी पुन्हा भेटेन, तोपर्यंत सांगा. खूप खूप धन्यवाद सर. आजचे आपले उद्घाटक पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने हे एक अतिशय प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे. शस्त्रक्रियेतली बुद्धिमत्ता, सर्जिकल इंटेलिजन्स आणि माणुसकी असं हे दुर्मिळ एकत्रीकरण आहे. लातूर जिल्ह्यातल्या माकेगाव ह्या लहानशा खेडेगावात जन्मलेल्या सरांनी स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या आणि कष्टांच्या जोरावर MBBS आणि ऑप्थॅल्मॉलॉजीचं शिक्षण पूर्ण केलं. खेडोपाडी दुर्गम भागात जाऊन अनेक रुग्ण बरे करणं, मेडिकल कॅम्प्स घेणं, ह्यासोबतच 1,63,000पेक्षा जास्त नेत्र शस्त्रक्रिया करण्याचं वर्ल्ड रेकॉर्ड त्यांच्या नावावर आहे. एक उत्कृष्ट डॉक्टर असण्यासोबतच ते एक उत्तम शिक्षकसुद्धा आहेत. ग्रँड मेडिकल कॉलेज आणि JJ रुग्णालय याचे माजी अधिष्ठाता असणारे सर अनेक नामांकित नेत्ररोग तज्ज्ञांचे गुरु आहेत.
सरकारी रुग्णालयात उत्तम प्रतीची वैद्यकीय सेवा देता यावी यासाठी रात्रंदिवस ते झटलेले आहेत। राष्ट्रीय अंधत्व निवारण कार्यातल्या बहुमूल्य योगदानाबद्दल भारत सरकारचा 4था सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मश्री त्यांना बहाल झालेला आहे। सर, तुमच्या या रुग्णसेवेतून लाखो रुग्णांना दृष्टी आणि आमच्यासारख्या होतकरू डॉक्टर्सना सकारात्मक दृष्टिकोन तुम्ही दिलेला आहेत। आज देणे समाजाचे उपक्रमाशी तुम्ही जोडले जाताय हा आमच्यासाठी अत्यंत भाग्याचा क्षण आहे। मी विनंती करते की सरांनी आपलं मनोगत व्यक्त करावं। नमस्कार। देणे समाजाचे हा मला फार आवडलेला उपक्रम आहे आणि विनाताई ते गेली 20 वर्षे करत आहेत आणि याचा म्हणजे देणे समाजाचे किती महत्त्वाचं असतं हे मी गेली 30 वर्षे पाहत आहे। म्हणून दुसऱ्यासाठी जे 20 वर्षे कोणी मेहनत करत असेल तर आपण खरंच विनाताईचं एकदा टाळ्या वाजवून आपण सगळ्यांना स्वागत केलं पाहिजे। दुसरं, माझ्या बाजूला संजय उपाध्ये बसले आहेत। त्यांनी मला सांगितलं आता डोळ्याच्या डॉक्टरच्या बाजूला संजय बसला आहे आणि त्याला दिसत नाही, पण तुम्ही बघितलं की त्यांना दिसतं, म्हणजे फरक आहे तो। माझे साडू हांगेसाहेब इथे आले आहेत। शिल्पा, म्हणजे मी काल एका कार्यक्रमाला नांदेड सिटीत आलो होतो आणि हा कार्यक्रम वगळावा असं माझ्या डोक्यात चाललं होतं। तर माझी बायको मला म्हणाली ते माझ्या बहिणीने सांगितलं तुला जायचं आहे, आणि तुम्हाला माहीत आहे की बायकोनी सांगितलं समजा गेलं नाही तर पुढे 1 वर्ष तुम्हाला स्वयंपाकघरात सगळं वाजताना दिसत असतं। आणि वाजू नये म्हणून म्हटलं ठीक आहे, कार्यक्रम चांगला आहे, जायला काही हरकत नाही, आणि मग आलो। देणं समाजाचं ही एक अशी चांगली गोष्ट आहे की तुम्ही आत्ताच ऐकलं की मी एवढे ऑपरेशन केले, त्याचं कारण वेगळं आहे। की त्याचं कारण असं आहे की ज्या भागातनं आलो आणि नवीन एखादं तंत्रज्ञान शिकलं तर ते तंत्रज्ञान त्यांच्यापर्यंत आपण घेऊन जावं, कारण त्या काळामध्ये ऑपरेशन नंतर 40 दिवस झोपावं लागायचं आणि शेतकरी 40 दिवस झोपला तर शेतातलं सगळंच गडबड व्हायची। तर 1996मध्ये इस्रायलला जाऊन बिना टाक्याचं ऑपरेशन शिकून आलो आणि त्यामुळे मग खेडोपाडी जाऊन बिना टाक्याचं ऑपरेशन करून 7व्या दिवशी शेतकऱ्यांनी शेतात जावं हे त्याच्यामागचं हेतू होता। पण तुम्ही जसं बघताय की देणं समाजाचं तुम्हाला गाईड करतं, तसं सामाजिक काम करण्यासाठी गायडन्स लागतो। तर तो मला फार काही माहीत नव्हता, पण जेव्हा बाबा आमटेंच्याकडे जाऊन शस्त्रक्रिया केल्या आणि तेव्हा बाबांच्याकडे बघून मला समजलं की सामाजिक काम कसं करायचं असतं। आणि म्हणून आपला नेहमी एक कुठंतरी एक असा दिवा लागतो, एक आधारस्तंभ लागतो की ज्यामुळे आपण दोन्ही गोष्टी करू शकतो। एक तर आपल्याला तिथे बघता येतं आणि त्याचं आपल्याला जे काही आहे अडचण प्रकाश आपल्या आयुष्यात मिळत असतो, ती म्हणजे विनाताई। त्याच्यामुळे हा जो प्रकाश आहे तुमच्या सगळ्यांना मिळत राहतो। आणि तुम्ही सगळेजण जे खेड्यामध्ये काम करता, शहरामध्ये काम करता, दुसऱ्यासाठी काम करता, हे खूप महत्त्वाचं आहे। कारण आत्ता सध्याची जी भावना आहे ही दुसऱ्यासाठी काम करण्याची नाहीच आहे। म्हणजे मी आता पाहत चाललो आहे की हळूहळू आपण आता सेल्फ केंद्रित स्वतःकडे बघतो, आपण स्वतःचा विचार करतो आणि आता त्याच्यात पुढे पुढे जाऊन फक्त आपण मोबाईलकडे बघतो, म्हणजे आपण कुठेच बघत नाही। अशा ह्याच्यामध्ये दुसऱ्याकडे बघणं फार कठीण असतं। पण तुम्हाला एक उदाहरण सांगतो की दुसऱ्याकडे बघितल्याचे फायदे काय होतात। तर तुम्ही मला उभा बघता इथे, तर मी मुंबईला जायचं कारणच होतं, माझ्या दोन्ही किडनी खराब झाल्या होत्या आणि माझी आई अंजनाबाई जी आता 16 जुलैला वाढल्या, तर तिने मला 1995मध्ये किडनी दिली। 30 वर्षे झाले
आणि किडनी देताना ती असं म्हटली की दोन्ही किडनी घे पण माझं लेकरू जगलं पाहिजे. आणि तो माझ्या जीवनातला टर्निंग पॉईंट राहिला. आणि मग तेव्हा मला डॉक्टरनी सांगितलं होतं किंवा 1 वर्षाने तुम्ही मरणार आहात. LIC काढा. मी काढली पण होती. ती LIC काढल्यानंतर मला ती 25 वर्षांनी मिळाली. मुलीचं लग्न झालं, पैसे मिळाले, पण 30 वर्ष मी जिवंत आहे आणखी, आहे ना. म्हणजे विज्ञानाने आपण जर पाहिलं, ॲव्हरेज लाईफ किडनी ट्रान्सप्लांट नंतर 18-19 वर्ष आहे. मी 30 वर्ष जिवंत आहे. आजही 12 तास काम करतो. का? त्याचं कारण आहे, मी 50 लाख पेशंट पाहिले आहेत. 2,05,000 स्वतः आणि चेमुनी मिळून 4.5 लाख लोकांचे ऑपरेशन केले आहेत मोफत. ही प्रत्येक माणूस ज्यांच्या उपयोगाला मी पडलो, तो माणूस जाताना आशीर्वाद देऊन जातो. आणि तुम्ही विज्ञान म्हणत असाल, पण विज्ञानाच्या पलीकडे विज्ञान सांगतं 17-18 वर्षे जगणार. मी पुढचे 12 वर्षे कसा जगलो? तर हे पुढे जगलो आशीर्वादामुळे. हे जे सगळ्या रुग्णांचे आशीर्वाद आहेत त्याच्यामुळे मी जगलो. आणि म्हणून बऱ्याचशा गोष्टी दिसत नसतात आणि ते आहेत आशीर्वाद. म्हणून जर तुम्ही दुसऱ्याला दिलं तर तुम्हाला ते देताना तुमच्याजवळचे पैसे कमी होतात, पण जेवढं दिलं तेवढं आयुष्य वाढतं, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून आपल्याला जे आशीर्वाद घ्यायचे आहेत, कारण शेतकरी तुम्ही पाहिलं की शेतकरी खूप वर्ष जगायचे, कारण त्यांनी खळं केलं की 12 बलुतेदाराला वाटून टाकायचे आणि त्यामुळे त्यांना जीवन चांगलं मिळत होतं. तर तसं आपण आपल्या याच्यातला थोडासा वाटा समजा दिला नाही, काय फरक पडतो? आपण मार्केटमध्ये जाऊन एक 5,000 रुपयाचा चप्पल घेतो, शेवटी तो पायातच घालायचा आहे ना. त्याचा फोटो कोणी काढणार आहे का? नाही. तो 2,000चा घ्या, 3,000 एखाद्या संस्थेला द्या. तसं केल्याने तुम्हाला पुढच्या वेळेस तो 10,000चा चप्पल घेता येईल, कारण तुम्हाला आशीर्वाद मिळणार आहेत. आणि म्हणून आपण सगळ्यांनी या ज्या संस्था आहेत, या सगळ्या संस्थांना, कारण हे कसे आता तुम्ही बघितलं ना, तर शिरूर कासारचं त्यांनी सांगितलं की कशा अडचणीतून ते सगळ्या लोकांना मदत करतायत. खरं म्हणजे की निवारा या संस्थेत आपण उभे आहोत आणि इथं सगळ्या वृद्धांना, म्हणजे आपण म्हणूया आजी आजोबांना सांभाळलं जातं. कुलकर्णी सर पुढे बसले आहेत. याचं मला फार वाईट वाटतं की अशी संस्था भारतामध्ये का काढावी लागाय. अमेरिकेत काढायला लागली ठीक आहे, पण ज्या आईवडिलांनी आपला जन्म दिला, ज्यांनी आपण ज्या दिवशी जन्मलो त्या दिवशी आपली शी धुतली, आपल्याला सगळं मोठं केलं, जागले, आणि त्याच्यानंतर आपण त्या वडिलांना एका वृद्धाश्रमामध्ये ठेवतो, ही भारतीय संस्कृती नाही. आपण सगळ्यांनी, आपला सांगतो, मी मोठं व्हायचं कारण आहे माझे आई आणि वडील. शिकलेले नाहीत, पण त्यांनी मला शिकवलं, त्यांनी मला मोठं केलं. आणि म्हणून माझ्यासाठी काही पंढरी असेल तर माझे आई आणि वडील हे पंढरी आहेत. मी गेल्या 30 वर्षात प्रत्येक महिन्याला एकदा तरी माझ्या आईवडिलांच्याकडे जाऊन 1 दिवस राहतो आणि 1 दिवस राहून दुसऱ्या दिवशी येतो. आता ते दोघंही नाही आहेत, पण आई वडील याच्यापेक्षा या जगात फार मोठं कोणीच नाही आहे. आणि म्हणून आपण सगळ्यांनी आपल्या आईवडिलावर प्रेम केलं पाहिजे, आणि हे केल्याने आपण आपल्या जीवनामध्ये यशस्वी होणार आहोत. पण आता काय झालं आहे, आपण सगळ्यांनी न्यूक्लिअर फॅमिली सुरू केली. म्हणजे लग्न करायचं आहे तर तू आईवडिलांच्या बरोबर राहू नको. आणि न्यूक्लिअर फॅमिली जर आपण विज्ञान बघितलं, आपल्या शरीरातल्या ज्या पेशी आहेत, पेशी, या पेशीच्या मध्यभागी न्यूक्लियस असतो, त्याच्या बाजूला सायटोप्लाझम असतो, त्याच्या बाजूला असतो सेल वॉल. बाबांनो, त्या न्यूक्लियसला सायटोप्लाझम खाऊ घालत असतो. सायटोप्लाझम म्हणजे आई आहे, सेल वॉल म्हणजे बाप आहे. जर आपल्या पेशीच आईबापासोबत आहे तर तुम्ही न्यूक्लियसच्या मागं का लागला आहे? कारण न्यूक्लियस जगू शकत नाही त्याच्या आईवडिलांच्या शिवाय. म्हणून आपण आपल्या आईवडिलावर प्रेम केलंच पाहिजे असं माझं मत आहे. आणि कमीत कमी ह्या जे काही आपण निवारा वगैरे करतो, ह्याची कमीत कमी गरज भारत देशात तरी कमी झाली पाहिजे. आज मी बघतो की मी एक संस्था अंजनाबाई लहानेच्या नावाने मुरुड जंजिऱ्याला सुरू केली. कुठली सुरू केली? कारण मी डायलिसिसवर होतो. तर मग माझ्या आईने जे माझं डायलिसिस बंद केलं, म्हणून मी तिथे 19मध्ये संस्था सुरू केली. 2 डायलिसिस मशीन घेतल्या, तिथं आज 10 डायलिसिस मशीन आहेत. दर महिन्याला 450 डायलिसिस मी मोफत करतो. ज्या दिवशी सुरू केली, जसं तुम्ही आता ऐकलं
तर पहिले 3 वर्षे माझ्या पगारातनं ती मी चालवली. कुठूनही मला पैसे मिळत नव्हते. आणि त्या काळात तुम्हाला माहिती आहे की आपलं हे CSR मिळण्यासाठी बऱ्याच गोष्टी लागतात. ETGचं सर्टिफिकेट लागतं, एक त्याला 3 वर्ष लागतात. 12Aचं सर्टिफिकेट लागतं, त्याला 3 वर्ष लागतात. आणि आता त्याच्यानंतर सरकारचं एक सर्टिफिकेट लागतं. गव्हर्मेंट ऑफ इंडियाचं कॉर्पोरेट रिस्पॉन्सिबिलिटीचं एक ऑफिस आहे, तिथं लिहावं लागतं. आणि तिथं हे 2 सर्टिफिकेट आपण जेव्हा देऊ तेव्हा आपला CSR घ्यायचं परवानगीचं सर्टिफिकेट मिळतं. हे मिळाल्यानंतर जे कोणी आपला CSR देतील त्यांना त्यांच्या इन्कम टॅक्समधून सूट मिळते. आणि म्हणून हे प्रमाणपत्र आपल्याला मिळवून घेतल्यानंतर, तर हे प्रमाणपत्र मला 1-2 दिवसापूर्वी मिळालं, 5 वर्षानंतर. पण मी ती संस्था चालवतो आणि चालवत असताना मला माहीत आहे, जसं विनाताई म्हटल्या की अडचणी जरूर येतात, पण तुम्हाला सांगतो देणगीदार तसेच असतात. मी आदरणीय सुधामूर्तीजींना एक पत्र लिहिलं, ईमेल. कसं लिहिलं पत्र? मला माझी जी सगळी लोकं आहेत जे मुरुड जंजिऱ्यात काम करतात त्यांनी सांगितलं की डॉक्टर आता 30 लाख रुपये नाही मिळाले तर ही संस्था बंद करावी लागेल. मला बघूया काय करता येईल ते. आणि मग म्हणाले की सुधामूर्तीच्या ट्रस्टला पत्र लिहा. ईमेल केला मी. ते म्हणाले दुप्पट पैसे मागा म्हणजे अर्धे मिळतील. तर हे काही ठीक आहे म्हणलं, पण म्हणलं इतके मागायचं योग्य नाही. पण म्हणले नाही, मागाच तुम्ही. कधीकधी आपणही चुका करतो. आणि मग मी 65 लाख रुपये मागितले. दुसऱ्या दिवशी सकाळी मला त्यांचा फोन आला, डॉक्टर 65 लाख रुपये तुमच्या खात्यात जमा झाले आहेत. देणाऱ्यांचे हात फार मोठे आहेत. आणि 65 लाख रुपये मला मूर्ती फाउंडेशनने दिले. मला तेवढी गरज नव्हती, पण दिले त्याने. आणि म्हणून आपण त्या का मोठ्या आहेत? कारण मोठा विचार करतात. आपण का लहान आहेत? कारण आपण लहान विचार करतो. म्हणून खिशात पैसे नसले तरी मोठा विचार करा, नक्की मोठे व्हाल, लक्षात ठेवा. आणि म्हणून आपण आता ह्या संस्थांना भेटताय, ह्यांना देणं का गरजेचं आहे सांगतो तुम्हाला. कारण ही इतकी लहान लहान माणसं आहेत, पण त्या भागामध्ये ज्यांना अडीअडचणी आहेत त्या अडीअडचणीवर फुंकर घालण्याचं हे काम करत असतात. आणि म्हणून आपण जर ही फुंकर आपणही घातली, जाऊन स्वतः आपलं करणं शक्य नाही ना, हस्ते परहस्ते करा. म्हणजे आपल्याला शक्य नाही ना, मग आपण काहीतरी त्यांना मदत करा. असं नाही की तुम्ही जर सांगितलं ना किंवा ब्युटी पार्लरला न जाता काही 400 रुपये वाचले ते आपण देतो. असं काही नाही की फार दिले पाहिजे, म्हणजे लाखात दान द्यावं असं माझं मत नाही. माझं असं मत आहे की आपल्या कमाईमधला थोडा हिस्सा, तुला सांगतो की गेली 30 वर्षे मी माझ्या कमाईमधला 20 ते 25% हिस्सा आधी मुलांना शिकवायला देत होतो. त्यानंतर आता मी ट्रस्टला देतो. दर महिन्यात देतो. असं काही एक दिवशी देतो असं नाही. 30 वर्षे झाले, काही कमी पडत नाही. म्हणजे अडचणी कधी येत नाहीत. आणि जेव्हा अडचणी आल्या तेव्हा असे काही पाहुणे मित्र आहेत की परवा एक अडचण आली होती, मी फोन केला माझ्या 2-3 मित्रांना, म्हणलं मला 2-3 कोटी पाहिजे, घेऊन जा म्हणलं. का दिले? कारण आपली नियत चांगली आहे. त्यामुळे आपण चांगली नियत असेल तर आपण यशस्वी होऊ शकतो. पण आपल्याकडे कसं झालं आहे, आपण द्यायला, आपण म्हणतो ना की द्यायला शिकलं पाहिजे. आपण द्यायला शिकलोच नाही आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये आपण घ्यायला शिकलो आणि मग यामुळे आपण गरीब होत चाललो आहे. तर आपण सगळ्यांनी छोट्या छोट्या गोष्टी जाऊन भेटा, निखळ आनंद आहे तो. म्हणजे आपलं दुसऱ्याचं काम बघण्यात, ते चांगलं आहे म्हणण्यात काही अवघड नाही. मी आता आनंदवनला काम करतो, मी प्रकाशकडे गेली 20 वर्षे काम करतो. आदिवासी लोक आहेत. मी मेळघाटमध्ये काम करतो, नंदुरबारला करतो. त्यांना आपली भाषा काही कळत नाही. आजही त्यांना माझं डॉक्टर लहाने हे नाव माहीत नाही. ते म्हणतात बंबई का डॉक्टर आ गया आहे. पण त्याचा त्यांच्यावर असा जबरदस्त विश्वास. म्हणजे पहिलं शिबिर जेव्हा मी मेळघाटला घेतलं तेव्हा फक्त 60 पेशंट ऑपरेट झाले. पण आता जेव्हा मी शिबिर घेतो दरवर्षी तेव्हा 1000 पेशंट ऑपरेट होतात. का? विश्वास आहे त्यांचा. विश्वासामुळे येतात. आणि म्हणून आपण जर त्यांच्या विश्वासास पात्र झालो तर लोक आपल्याकडे येतात. म्हणून समाजाचं देणं लागतो. कधी करतो मी हे? सॅटर्डे आणि संडे, 2nd आणि 4thला सुट्टी असते. मी 2 दिवस कुठल्या तरी एका भागामध्ये जाऊन गरिबाची सेवा करत असतो. यासाठी पैसे मिळतातच का? 2008पर्यंत मिळत नव्हते. जेव्हा मी पद्मश्री झालो त्याच्यानंतर मला जायचे पैसे मिळतात, यायचे पैसे मिळतात, मला राहायचे पैसे मिळतात, सगळं मिळतं. का? कारण समाजाला माहीत झालं मी काहीतरी काम करतो. आणि म्हणून हे विनाताई तुमचं काम करतात की हे काम करतायत हे तुमच्यासमोर आणणं हे फार कठीण असतं.
आणि कसं असतं की जी माणसं सामाजिक काम करतात ते सगळेजण स्वतःला असं कसं काय सांगावं, म्हणजे अशीच माणसं काम करतात की स्वतःला समोर आणू शकत नाहीत. जी स्वतःला समोर आणतात ते काम करत नसतात, ते ॲडव्हर्टाईज करत असतात, नेहमी लक्षात ठेवा. आणि म्हणून ही सगळी जी मुंबईसारखी माणसं जिथं काम करतात तर ती सगळी ॲडव्हर्टाईज मंडळी आहे, ते फार काही करत नाहीत. मला तसं ट्रस्टच्या बद्दल चांगलंच बोलायचं आहे, पण काही ट्रस्ट मी अशा बघितल्या की तिथं चांगलं झालं तर आपल्या ट्रस्ट चालणार नाही असं म्हणणारी बरीचशी मंडळी आहे. आणि म्हणून आपण सगळ्यांनी एक गोष्टीचं लक्ष ठेवलं पाहिजे की ज्यांना खरंच गरज आहे अशा लोकांना आपण देणं लागतो, आपण ते दिलं पाहिजे. पण आत्तापर्यंत मी पाहतो आहे की कुठेही घ्या, म्हणजे काही याच्यामध्ये आता जैन समाज आहे किंवा मारवाडी समाज आहे, तर या माणसांच्यामध्ये एक देण्याची सवय आहे. 2% जे काही जमतात ते काढून ठेवून ते देतात. पण आपल्याकडे तशी सवय नाहीच आहे सगळीकडे. आता आपण पाहतो की रक्तदानाची चळवळ आहे, नेत्रदानाची चळवळ आहे. आता तुम्हाला सांगतो, नेत्रदान मृत्यूनंतर करायचं आहे, पण आपल्याकडे नेत्रदानाची चळवळ तग धरतच नाही. का? अंधश्रद्धा. आपल्याकडे जर सगळ्यात मोठं काही वाहत असेल ते अंधश्रद्धा. आपल्याला सांगतो की आज आपल्या देशामध्ये 2 लाख डोळ्याची गरज आहे. किती मिळतात? 90 लाख लोक मृत्यू पावतात. 90 लाख भारत देशात. आपण रामाचे वंशज आहेत, कर्णाचे वंशज आहेत, दानी लोकांचे वंशज आहेत. डोळे किती मिळतात? 70,000. 90 लाखातले 70,000. श्रीलंका आपल्या बाजूला आहे, रावणाचं श्रीलंका आहे. 1 लाख लोक मरतात. डोळे किती मिळतात? 2 लाख. दरवर्षी श्रीलंकेतून आपण 10,000 डोळे आयात करतो. मग आपण भारत देशात राहतो, मग मला सांगा ना, का दान करत नाही? कारण अंधश्रद्धा, पुनर्जन्म मिळत नाही. कुणी बघितला आहे? मी बघा, माझ्याकडे बघा, माझी आई नाही आहे पण मी जिवंत आहे. पुनर्जन्म आहे, हो, वैज्ञानिक पुनर्जन्म आहे हा. माझ्या आईचा पुनर्जन्म आहे, मी आज जिवंत आहे. आणि म्हणून आपल्या डोळा जर दिला तर तो राहील ना पृथ्वीवर आणि त्याचा वैज्ञानिक पुनर्जन्म होईल. पण आपल्या मनामधल्या ह्या शंका कुशंका काढून टाकल्या पाहिजे आणि आपण पुढे जाऊन आपण सगळ्यांनी, मला असं वाटतं की दान हे केलंच पाहिजे. आणि म्हणून हा जो असा वाढत का चालला हा, कारण याच्यामध्ये की तुम्ही म्हणजे ताई स्वतः जाऊन सगळ्या गोष्टी बघतात आणि 20 वर्षे त्यांनी पाहून ज्या संस्थेचं खरंच काय काम आहे ते पाहून त्या चांगल्या असतील तरच त्यांना बोलवलं जातं. त्यामुळे हा 20 वर्षे चाललेला आहे. कारण याच्यात विश्वासार्हता आहे. विश्वासार्हता खूप महत्त्वाची असते आणि ती ताईमुळं आहे. म्हणून आपण सगळेजण इथं आला आहे, तर आल्यानंतर मला याचा आनंद आहे की दोन्ही गोष्टी आहेत. इथं संस्था चालक आहेत आणि देणगीदार पण आहेत. तर या सगळ्यांनी मिळून मला असं वाटतं की कुठंतरी एक सामाजिक काम आपण जे उभं करतो आहे ते उभं केलं पाहिजे. ते करणं गरजेचं आहे, कारण त्या लोकांना आपल्या सगळ्यांची गरज आहे. आपण सगळ्यांनी जर तसं केलं तर ही संस्था चालणार आहे. आणि तुम्ही आज, मला वाटतं, मला खूप आनंद झाला आहे की या संस्थेसाठी मला येता आलं, कारण हे काम माझ्या पण खूप जवळचं आहे. कारण मी पाहिलं आहे की अडीअडचणी काय असतात किंवा संस्था कशी चालते, किंवा मग आता आनंदवन किंवा प्रकाश आमटेची संस्था जेव्हा मी 20 वर्ष एकत्र बसतो तेव्हा मी पाहतो आहे अडीअडचणी. आपलं सगळं वाटतं की नावं आहेत, पण नावं नसतात. त्यांना रात्रंदिवस काम करावं लागतं, तेव्हा ती नावं होतात. अशी नावं होत नाहीत. आणि म्हणून आपला खूप मेहनत त्या गोष्टीत करावी लागते, मगच आपण त्याचं यशस्वी काम करू शकतो. मला तुमच्या सगळ्यांना सांगायचं आहे की त्यांनी मला 15 मिनटं वेळ दिला होता, ते आता संपला आहे. आणि मी मास्तर आहे. तुम्हाला माहीत आहे की मास्तर 45 मिनटं बोलतो, पण मला 45 मिनटं बोलू नका असं विनाताईंनी सांगितलं आहे. आणि म्हणून मला एवढंच सांगायचं आहे की आपण सगळेजण ते आला आहे, त्याचा मला अतिशय आनंद झाला. तुम्हाला फक्त जाता जाता एक गोष्ट सांगायची आहे की बाबांनो, जरा मोबाईल कमी वापरा. कारण मोबाईलमुळे आपले डोळे खराब होतात, कोरडे होतात, डोकं दुखायला लागतं. कारण मोबाईल आहे तो आपला जो दोन्हीकडून आपण असं म्हणतो मायक्रोवेव्ह टेक्नॉलॉजीनं बनला आहे. आणि 1.6 रेडिओ फ्रिक्वेन्सी वापरली जाते आणि ते मॅग्नेटिक वेव्हनी कॅच केली जाते. ते आपण कानाला लावल्यास त्या वेव्ह आपल्या मेंदूत जातात. असं म्हणतात की 5% कॅन्सर वाढले आहेत त्याच्यामुळं. आपलं कमी ऐकू येतं, आपलं डोकं दुखतं, आपले डोळे कोरडे पडतात, चष्म्याचा नंबर वाढतो, आपली मान दुखते.
आलं लक्षात. खाली ठेवला तर स्पर्म काउंट कमी होतो, आपले सगळे गुडघे दुखतात. हे सगळं जरी असेल तरी आपण मोबाईल बघतोच. लहान मुलं 6 वर्षापर्यंतची त्यांना मोबाईल दिला तर त्यांचा इंटेलिजन्स 60% कमी झाला आहे असं सध्या संशोधन झालं आहे. आणि आपल्याकडे काय झालं, लेकरू रडलं मोबाईल, ते जीव देत नसेल मोबाईल, ते बघू देत नसेल टी व्ही मोबाईल, तर 6 वर्षापर्यंतच्या लेकराला मोबाईल देऊ नका. 6 ते 20 वर्ष 1 तास द्या, 20 ते पुढे 2 तास वापरा. हा मोबाईल 16 इंच ते 18 इंच वेव्ह तयार करतो. त्यामुळे आपल्या हातात ठेवा, खिशात घालू नका आणि छातीवर बाळगू नका. आणि त्याला जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा स्पीकर फोनवर बोला. पण आपण का नाही बोलत, कारण आपला खाजगी बोलायचं असतं, म्हणजे ह्याने ऐकू नये त्याने ऐकू नये, तसं करू नका. आणि नाही तर मग ब्लूटूथ लावा, त्याच्यावर बोला. फोन आपल्यापासून दूर ठेवा. आणि त्याला जेव्हा चार्ज करता तेव्हा लिव्हिंग रूममध्ये चार्ज करा, बेडरूममध्ये चार्ज करू नका. तुम्ही फोन बंद करणार नाहीत, पण त्याच्यापासून संरक्षण तरी करून घ्या, ज्याच्यामुळे तुमचे डोळे चांगले राहतील. तर मला असं वाटतं की याच्यानंतर तुम्हाला एवढंच सांगायचं की विनासाईसाठी एकदा आपण टाळ्या वाजूया. आणि मी हे प्रयोग शेवटी मी माझ्या भाषणाच्या नेहमी करत असतो. मी तुम्हाला टाळ्या वाजवायला सांगितल्या, त्याचं कारण तुम्हाला सांगतो. टाळ्या वाजवायला कोण सांगतं? मेंदू सांगतो का? हृदय सांगतं का? नाही. आपल्या शरीरामध्ये असं म्हटलं जातं, तर संजयजी बसलेत, मन आणि आत्मा ही काही विचारश्रेणी आपली असते स्वतःची, आणि ती विचारश्रेणी सांगत असते की तू टाळ्या वाजव. तर कशा टाळ्या वाजवल्या तुम्ही? काही लोकांनी वाजवल्या नाहीत. अरे कशाला वाजवायच्या? काही लोकांनी अशा, हे बघा हे बोट आहे, अशा वाजवल्या. काही लोकांनी अशा वाजवल्या आणि काहींनी अशा वाजवल्या. आता ज्यांनी बोटं खाली करून वाजवल्या किंवा वाजवल्या नाहीत, डोळे झाकून बघा तुम्ही कशा वाजवल्या, तर त्यांना जन्मभर प्रगती करायची नाही. आहे तिथं बरं, हे आहे तिथं बरं. ज्यांनी अशा वाजवल्या, समजा मुलीला मार्क कमी पडले, बायकोचं चुकलं, जन्मभर दुसऱ्याला दोष देणारा माणूस अशा वाजवल्या. आणि ज्यांनी अशा वाजवल्या तोच फक्त प्रगती करू शकतो, कारण त्याला तर वर लक्ष आहे. आणि म्हणून आपण सगळ्यांनी हात वर करून ताईसाठी टाळ्या वाजवत, हात वर, जोरात 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 वाजल्या पाहिजे. थँक्यू. तशाच निवाराचे कुलकर्णी साहेब, आई वडिलांना ज्या मुलांनी सोडून दिलं त्यांचा मुलगा होण्याचं काम जो माणूस करतो, त्या सर्वान बाळासाठी एकदा सगळ्यांनी हात वर करून जोरात टाळ्या वाजवा, जोरात. थँक्यू. या सगळ्या संस्थांना चांगलं भरघोस मिळू दे, विनाताईच्या प्रयत्नाला यश येऊ दे, म्हणून शेवटच्या एकदा टाळ्या वाजवा. तर तुमच्या सगळ्यांना मी 3दा टाळ्या वाजवायला लावल्या, बरोबर आहे. हे बघा, कोविडच्या काळात तुम्ही पाहिलं आहे, ऑक्सिजन नसायचा, हवेत 20% ऑक्सिजन आहे. असं हात केल्याने आपलं फुफ्फुस मोकळं होतं, आणि भात्यासारखं ते असं टाळ्या वाजवल्याने ते आकुंचन प्रसरण पाहून दुप्पट वेगाने ऑक्सिजन आपल्या शरीरात जातो, म्हणजे 40%. सकाळपासून व्यायाम नाही केल्यामुळं कार्बन डायऑक्साईड आपल्या पोटात शरीराला असतो, त्याला बाहेर काढतं आणि त्या पेशीला ऑक्सिजन देतो. ते दिल्यामुळं असं योगामध्ये म्हटलं जातं की जर 1 मिनिट टाळी तुम्ही अशी वाजवली तर तुमचं 1 दिवसाने आयुष्य वाढतं. तर विनाताईकडे आल्यामुळं तुमचं मी 3 दिवसांनी आयुष्य वाढवलं, तर 4थ्या दिवसाने वाढवून घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप विचार करायला लावणारे तुमचे शब्द होते सर. खूप धन्यवाद. यावर्षीच्या उद्घाटन समारंभाची सांगता करण्यापूर्वी मी सगळ्यांना एकच आवाहन करीन की जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा उपक्रम जे मिळेल त्या माध्यमातून पोहोचवा, आणि ह्या 3 दिवसात इथे येऊन ह्या सामाजिक संस्थांचं कार्य बघायला सांगा. तुम्हा सर्वांचे आशीर्वाद पाठीशी घेऊनच आम्ही हे कार्य करत राहू. तुमच्या सदिच्छा अशाच कायम आमच्यासोबत असू दे. धन्यवाद. हॅलो. आता टाळ्या सावनीसाठी, कारण खरंच सुंदर सूत्रसंचालन केलेलं आहे.
15 आदिवासी भाषेंची सगळ्या जे काही शासकीय सूचना आहेत त्या आम्ही आदिवासी भाषेमध्ये नाळवंडी बीड जिल्ह्यात आहे त्याच्यात ठेवते. हे कवी पण आहे सामाजिक तर तुम्ही आपल्याकडे घ्या. या इथे. माझं गाव आहे डेक्कन मला आला तोलाचं काम डेक्कन हां डेक्कन मला कसं गावानं गेलेला आहे. झालं का एक फोटो घ्या. येणार आहे इकडे. दुसरं काम करते मासिक पाळी व्यवस्थापनामध्ये जनजागृती मुलांमध्ये आणि मुलींमध्ये आणि वसलेल्या माझा भारतात तिथे आहे. भेटायचा आपला योग आला छान वाटलं. त्याच्यात तुम्ही एकदम छान आहे आनंदी आहे आणि काहींनी आता हे मन करणारे प्रसंग वगैरे बघायला मिळतो. त्यांनीच माझं एन्व्हायरमेंट एक सूर्यवंशी म्हणून गव्हर्नमेंट सेंटरपर्यंत नर्स आहे. तर त्यांनी मुलाला घेऊन आला माझ्या. तुम्ही जो हा बनवला आहे त्याच्याकडे हा मी माझ्या मुलाला देऊन बघितला. तर ते जरी म्हणत असले तरी आता आपल्याकडे बघा 11,500 लोक डायलिसिसला आहे येस आणि त्याच्यातले 7,500 लोक आयुर्वेदामुळे डायलिसिसला आहे.